कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रत्नागिरीतील समुद्र खवळला, किनारपट्टी भागात पाहायला मिळाल्या उंचच्या उंच लाटा। नवी मुंबई शहरात 5 स्टेडियम होणार, आमदार मंदा म्हात्रे यांनी केली घोषणा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभ्यास दौरा, सार्वजनिक उपक्रम समितीने केला दौरा। आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक संपन्न, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी करण्यात आले नियोजन। पाहुयात सविस्तर वृत्त। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात पावसासह किनारपट्टीवर वादळी वारे जोरात वाहत आहेत। याचा परिणाम मिऱ्या 15 माड किनाऱ्यावर समुद्राच्या उंचच्या उंच लाटा उसळत आहेत। उधाणाच्या भरतीचा तडाखा किनारपट्टीला बसलाय। अनेक भागात किनारपट्टीची काही प्रमाणात धूप झाली आहे। किनारपट्टीसह सर्वत्रच बुधवारी समुद्राला उधाण आलं। बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार किनारपट्टी भागात उधाणाच्या लाटांचा जोर वाढलेला होता। अजस्त्र लाटा किनारी भागात आदळत होत्या। समुद्र खवळलेला असल्यामुळे किनारी भागात उंच लाटा उसळत होत्या। तालुक्यातील काळबादेवी, गावखडी, पूर्णगड आदी भागात उधाणाचे पाणी काही प्रमाणात रहिवासी भागात देखील शिरले। नवी मुंबईतील खेळाडूंसाठी नवी मुंबई शहरामध्ये 5 स्टेडियम प्रस्तावित करण्यात येत आहेत। याबाबत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। यामुळे वाशी, बेलापूर, सानपाडा, नेरुळ या ठिकाणी 5 भव्य स्टेडियम खेळाडूंसाठी असणार आहेत। त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होऊ नये या दृष्टीने वेगवेगळे 5 स्टेडियम प्रस्तावित केले जात आहेत। हे स्टेडियम आमदार निधी आणि महापालिका निधीमधून केले जाणार आहेत। त्यामुळे नवी मुंबईच्या विकासात अजून भर पडणार आहे। जो रखडला त्याला महानगरपालिकेचे अधिकारी असतील, सिडकोचे पण अधिकारी असतील, कारण काही जागा सिडको समाजसेवेसाठी द्यायला तयारच होत नव्हती। त्याच्यासाठी पैसे मागायचे। तर हॉस्पिटलच विषय बघा, 117 कोटी सांगितलेलं आहे, आम्ही 50-55 कोटीवर आणल्या हॉस्पिटलचं। अशा प्रत्येक प्लॉटचे सिडको पैसे मागत होती आणि सिडको हे प्लॉट द्यायला तयार नव्हती। त्यामुळे पालिका आणि सिडको यांच्यामधल्या भांडणामध्ये आणि लोकप्रतिनिधी यांच्याही काही लोकांमुळे हा डीपी प्लॅन होत नव्हता। गेले 6 महिने मी सातत्याने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा, मी सातत्याने, मग ती मंत्रालय असेल, UD1 असेल, UD2 असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना वेळोवेळी स्मरणपत्र, वेळोवेळी मागणी करून शेवटी या डीपी प्लॅनसाठी मला भांडावंही लागलं। असीम गुप्ता साहेब UD1चे जे सेक्रेटरी आहेत, आणि अशा नंतर हा डीपी प्लॅन मंजूर झालेला आहे। त्याच्यामुळे आयुक्त असतील, त्यांचे अधिकारी असतील, त्यांनी सुद्धा तिथे वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे। पण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने होत नव्हतं, ते आता झालेलं आहे। म्हणून आम्ही आयुक्तांना सांगितलं, पुढच्या कामामध्ये खो होऊ नये। बरेच लोकांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होऊ नये। आपल्याला माहिती आहे नवी मुंबईमध्ये हॉस्पिटल मोठी मोठी आहेत, त्या हॉस्पिटलची बिलं किती येतात, माणूस मेल्यावर 8-8, 10-10 लाख रुपये येतात। परवाच मी काशीनाथ पाटलांनी 2 पेशंट आणलेले, ते मेले, त्यांना 8 लाख आणि 10 लाख बिल होतं। मी त्यांना सांगितलं, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला काय झालं, एवढं स्मरणात आणा आणि बिल माफ करा। मला सांगावं लागतं लोकप्रतिनिधी म्हणून, आठवण द्यावी लागते। त्यावेळी बिल 8 लाख आणि 10 लाख माफ झाले।
तर प्रत्येक वेळी होऊ शकत नाही. त्यामुळे आपलं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज असणं, कोविड काळामध्ये आपण पाहिलं आपली जवळची किती लोक गेली, मित्र मैत्रिणी नातलग, तर ज्यांना ज्यांना वाटत होतं हॉस्पिटल होऊ नये त्यांना आज हे दाखवून दिलेलं आहे की या हॉस्पिटलसाठीच मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि लोक सातत्याने विचारायचे की हॉस्पिटल होणार की नाही मंदाताई, हे हॉस्पिटल व्हावं. म्हणून आम्ही तुम्हाला तिसऱ्यांदा पण मतदान केलेलं आहे की हॉस्पिटल तुम्हीच करू शकता आणि ते काम आज प्रगतीपथावर आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आयुक्तांचं पण अभिनंदन केलं, अधिकाऱ्यांचंही केलं. जे झालं झालं, याच्या पुढचं जे काम आहे हे कोणी थांबू नये म्हणून आज आम्ही इतके दिवस तुम्हाला बोललो नव्हतो. आज आम्ही 5 इंडोर स्टेडियमची मागणी केलेली मी गेले 2-3 वर्षापासून, ती आज पूर्णतयाला आलेली आहे आणि त्याचं सुद्धा 5 टेंडर आता निघत आहे आणि खेळाडू तयार होतील आणि खेळाडूंना वाशीला जायची गरज नाही. त्यांच्या विभागात मग CBD असेल, बेलापूर असेल, नेरूळ असेल, चांदपाडा, वाशी या 5ही ठिकाणी आपण 50-50 कोटीच्या वरती इंदोर अशी स्टेडियम बनवत आहोत. आणि आपला विद्यार्थी तयार व्हावा, ऑलिम्पिकच्या खेळामध्ये पर्यंत त्यांनी पोहोचावं, यासाठी माझं सातत्याने गेले इलेक्शनच्या अगोदरपासून जो प्रयत्न होता तो या आयुक्तांमुळे आता पूर्णतयाला जात आहे. नवी मुंबईतील उभारण्यात येत असलेल्या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वजनिक उपक्रम समितीमधील 19 आमदारांनी अभ्यास दौरा केला. या दौऱ्यादरम्यान समितीनं विमानतळ प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. या अभ्यास दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आणि आमदार सदस्य उपस्थित होते. त्यांनी सिडको आणि NMIL अदानी समूह यांच्याकडून सादरीकरणाद्वारे विमानतळाच्या कामाची सद्यस्थिती, नियोजित टप्पे आणि सुरक्षेसंबंधी मान्यतांची माहिती घेतली. समितीने विशेषतः विमानतळाच्या धावपट्टी, टर्मिनल इमारत, सुरक्षा यंत्रणा, वाहतूक सुलभता आणि पर्यावरण रक्षण यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंग तसेच NMILचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समितीने प्रकल्पाच्या वेळापत्रकाबाबत समाधान व्यक्त केले असून आगामी काळात लोकार्पणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले गेलेत. विमानतळ प्रकल्पाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या टप्प्याचे काम देखील लवकरच सुरू होणार असून एकदा पूर्ण क्षमतेने काम सुरू झाल्यावर NMIA हा देशातील एक महत्त्वाचा हवाई वाहतूक केंद्र ठरेल असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. सार्वजनिक उपक्रम समिती सिडको आणि नवी मुंबई एअरपोर्ट संदर्भात काम चालू आहे. या कामासाठी समिती सदस्यांनी ही पाहणी केली आहे. सार्वजनिक उपक्रम समितीसमोर सिडको आणि नवी मुंबई एअरपोर्ट संदर्भातलं कामकाज चालू आहे आणि त्या संदर्भातली आज भेट होती. समिती सदस्यांनी आज भेट देऊन या ठिकाणी सगळी चर्चा केलेली आहे आणि एअरपोर्टच्या सगळ्या भागांना भेट देऊन केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. नाही, कमिटीच्या कामकाजासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. एअरपोर्टच्या कामाचा खरं तर आम्हाला अभिमान आहे. माननीय मोदी साहेबांनी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. गतीने कामकाज सुरू आहे आणि एक चांगले एअरपोर्ट म्हणून देशातील हे नाव रोपाला येईल अशी आम्हाला खात्री आहे. परंतु कामकाजाच्या संदर्भात प्रश्न समितीसमोर आहे, त्या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. नाही, हा सरकारचा विषय आहे, हा समितीच्या कामकाजाचा विषय नाही आणि आमच्या कामकाजापुरतं मर्यादित स्कोपमध्ये म्हणून आम्ही या ठिकाणी कामकाज करतो. या संदर्भातला निर्णय शासन घेईल. आता आम्हाला जी माहिती आज देण्यात आलेली आहे ती सप्टेंबर एंडपर्यंत, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत हे एअरपोर्ट सुरू होईल अशा प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारचे युद्ध पातळीवरचे प्रयत्न चालू आहेत. एअरस्ट्रिपचं काम पूर्ण झालेलं आहे आणि टर्मिनल 1चं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि समाधानकारक गती कामकाजाची आहे. त्यामुळे आम्हाला असं अपेक्षित आहे की सप्टेंबरपर्यंत एअरपोर्ट सुरू होईल.
पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025 साठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी BL संदीप कुमार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक डांगे चौक थेरगाव येथे घेण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी BL संदीप कुमार यांना पुणेरी पगडी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यभरामध्ये प्रदेश काँग्रेस पक्षाकडून प्रभारींची नियुक्ती करून प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात कार्याचा आढावा घेण्यात येत आहे। विशेषतः ब्लॉक कमिटीच्या कार्याचा आढावा सर्व सेल आणि विभाग यांच्या अध्यक्षांशी व्यक्तिगत चर्चा आणि आगामी काळामध्ये काँग्रेसच्या असलेल्या नियोजनासंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली गेली। या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड, भोसरी या तिन्ही ब्लॉकच्या अध्यक्षांनी आपापल्या ब्लॉकचा अहवाल प्रभारींकडे सादर केला। प्रदेश काँग्रेस ठरवेल त्याप्रमाणे आघाडी किंवा स्वतंत्र निवडणुका लढण्याची तयारी शहर काँग्रेस कमिटीची आहे। पिंपरी चिंचवड शहरात पक्ष अतिशय ताकदीने सर्व जागा लढण्यास सज्ज आहे असे प्रतिपादन यावेळी सहप्रभारी यांनी केले। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।